मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी संजय घाडी विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये भाजपचा महापौर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महापौर विराजमान। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून रितू तावडे आणि संजय घाडींचं अभिनंदन। महापौर आणि उपमहापौर मुंबईला दिशा देतील, फडणवीसांचा विश्वास। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट। पार्थ आणि जय पवारही उपस्थित। मोदींच्या भेटीनंतर घेणार शहांची भेट। रोहित पवारांनी उल्लेख केलेले पूर्व विदर्भातले ते नेते कोण? ते भाजपचे की राष्ट्रवादीचे? राऊतांचा थेट सवाल। तर त्या नेत्याची चौकशी व्हावी, संजय राऊतांची मागणी। संबंधित फाईलवर सही नसती केली तर महाराष्ट्र थांबला असता का? ती नक्की कोणती फाईल होती? राऊतांचा थेट सवाल। रोहित पवारांनी फाईलचा मुद्दा उपस्थित केल्यावर संजय राऊतांकडूनही संशय व्यक्त। बारामती विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप। हा अपघात नाही तर घातपातच। ऐनवेळी अजित पवारांचं विमान बदलल्याचाही आरोप। राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्त घाबरले, मोदींना इतकं घाबरायची गरज नाही। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज ठाकरेंना डिवचलं। आणि जालना आणि संभाजीनगरात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। इंग्रजीच्या पेपर दरम्यान केंद्राबाहेरून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या कॉप्या। नमस्कार, मी मृगा वर्तक। आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। पहिलीच बातमी आहे बारामतीच्या अपघाताबद्दलची। या दुर्घटनेमध्ये पिंकी माळी हिचाही मृत्यू झाला होता। आता हा अपघात नाही तर घातपातच होता असा गंभीर आरोप अजित दादांसोबत अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळीच्या वडिलांनी केलाय। अपघाताच्या दिवशी फक्त पायलट नाही तर विमान सुद्धा बदललं गेलं होतं असा दावा पिंकी माळीच्या वडिलांनी केलाय। यापूर्वी पिंकी माळीनं 4 वेळा अजितदादांसोबत काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातनं प्रवास केला होता। अपघाताच्या दिवशी मात्र पांढऱ्या रंगाचं विमान का दिला असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। तर वाहतूक कोंडीमुळे पायलट पोहोचू शकला नव्हता हा दावाही खोडून काढत मुंबईत सकाळी 6 वाजता कोणत्या भागात ट्रॅफिक असते असा थेट सवाल पिंकी माळीच्या वडिलांनी केलाय। रोहित पवारांप्रमाणेच आम्हाला सुद्धा हा घातपात असल्याचा संशय आणि आरोप आहे असा आरोप पिंकी माळीच्या कुटुंबियांनी केलाय। पिंकी माळी जिच्या घरी आपण आलेलो आहोत, तिच्या वडिलांचं किंवा तिच्या कुटुंबियांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। हे शोकाकुल कुटुंब काल यांनी पिंकीचा 13वा केलेला आहे आणि त्यानंतर आज ते इथे आहेत। शिवकुमारजी, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, परंतु ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे आता त्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हालाही हा अपघात वाटतो की हा घातपात वाटतो? रोहित दादा पवार जे विषय मांडलेले आहेत मी त्यांच्या मताशी सहमत आहे। कारण की पिंकी अजितदादाबरोबर 5वी टर्म होती आणि नेहमी ब्लॅक कलरची फ्लाईट असायचं चार्टेड। यावेळीच व्हाईट कलरचा चार्टेड फ्लाईट होतं आणि कसं काय हे शंका एक निर्माण झाली। पायलट बदली झाला हे देखील शंका, म्हणजे जे रोहितदादा पवारांनी जे सविस्तारमध्ये विषय मांडलेले आहेत मी त्या विषयाशी सहमत आहे। बरं, म्हणजे वडील म्हणून तुम्हालाही असं वाटतं की यात घातपात असण्याची शक्यता आहे? 100% की याच्यामध्ये काहीतरी आहे की, कारण की आम्ही अजितदादा पवार हे आमचे नेते होते आणि त्याच्यामध्ये जेवढे लोक प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाने आपले आपल्या फॅमिलीमधले मेंबर गमावलेले। मी एकदम या मताशी सहमत आहे की याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे। ज्युडिशियल इन्क्वायरी होणं गरजेचं आहे की सत्य काय आहे ते बाहेर यायला, जनतासमोर यायला पाहिजे।
म्हणजे जर हा अपघात असेल तर अपघात सिद्ध व्हावा, जर हा घातपात असेल तर तोही सिद्ध झाला पाहिजे, हीच तुमची मागणी आहे. यस, घातपात आहे या ॲक्सिडेंट आहे तर का आहे? सकाळच्या वेळी पायलट ट्रॅफिकमध्ये असतो, 6-6:30 वाजता कुठलं ट्रॅफिक? हे सगळं बऱ्याचशा गोष्टी शंका निर्माण होत आहे, संशयाच्या घेऱ्यामध्ये येतोय. तर मी रोहित दादा पवारच्या विषयावरती 100% माली कुटुंब सहमत आहे. बरं, म्हणजे आता या 13 दिवसांमध्ये तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विचार केला की हा अपघात असू शकतो की घातपात, हा तुमच्या मनातही संशय आला? यस, मी कालच आमचा 13वा झाला. मी टी व्हीवर बघत होतो रोहित दादा पवारचा बातमी, पण मलाही शंका निर्माण होत आहे की एक घातपात पण होऊ शकतो. एवढा मोठा नेता गमावला आहे मी, आणि दादा पुरे महाराष्ट्राचे नेते होते, आमचे नेते होते. याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे की हे ॲक्सिडेंट आहे की घातपात आहे, हे सत्य यायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, खरं तर हा रोहित पवारांनी मांडलेला नाही, पण अशी एक बातमी पुढे येत होती की या संपूर्ण फ्लाईटचा किंवा कॅप्टन कपूर यांचा कोणाचा तरी एक 50 कोटीचा विमा काढला गेलाय. तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे? अशा पद्धतीचा विमा हा पिंकीच्या संदर्भात काढला गेला होता का कंपनीच्या वतीनं? कंपनीकडनं काय झालं आहे हे मला माहीत नाही. कंपनीने 3 दिवस अगोदर मला ईमेल पाठवलं, ईमेल मधनं की हे डॉक्युमेंट तुम्ही सादर करा म्हणून. त्याच्यानंतर काही अपडेट नाही, आणि ते लोक काही आमचा फोन पण उचलत नाही आहे. आम्हाला काही माहिती मिळाली नाही. टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज बघितल्यावर माहिती पडलं की असं झालं आहे करून. कंपनीने काम होता की तुमची मुलगी गमावलेली आहे, ते आमच्या कंपनीकडनं किंवा बारामतीकडनं किंवा आम्ही ॲम्ब्युलन्सने पाठवू, असं काही अपडेट मला दिला नाही. आम्ही ब्रेकिंग न्यूजमध्ये पिंकीचा पाहिल्यानंतर मी बारामतीला गेलो, आणि ती पिंकीला मी तिकडनं घेऊन आलो ॲम्ब्युलन्सने. जर मी गेलो नसतो, मला माहिती मिळाली नसती, तर माझी मुलगी लावारिसमध्ये गेली असती. कंपनीचं काम आहे, एवढा वर्ष ती काम करत होती. VSR कंपनीने या संपूर्ण प्रकरणामध्ये, विशेषतः पिंकीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठलीही माहिती दिली नाही, अत्यंत बेजबाबदारपणे वागले ते या संपूर्ण अपघात आणि त्यानंतरच्या या 13 दिवसांमध्ये? एकदम बेजबाबदारपणाने VSR कंपनीने अजिबात आम्हाला कॉपरेट नाही केला, माहिती दिली नाही. आणि त्यांचे जे मालक आहेत VK सिंग, माझी मोठी मुलगी त्यांच्याशी फोनवर बोलली, ते पण उडवाउडवी उत्तर दिले. त्याच्यानंतर फोनवर काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे. कंपनीचे HOD डिपार्टमेंट हे देखील आमच्याशी, जे नेहा शुक्ला म्हणून आहे, ती फोन उचलत नाही. तर आता आम्ही काय करू? आम्हाला काही समजत नाही आहे की ना तर आम्हाला सरकारकडनं काही मदत मिळाली, ना तर VSR कंपनी व्हेंचर त्यांच्याकडनं त्याचे जे हक्काचे आहेत, जे मग पगार असू द्या, अलाउन्स असू द्या, मेडिकल असू द्या, इन्शुरन्स असू द्या, काही आम्हाला अपडेट देत नाही. VSR कंपनीनं या आता अजूनही VSR कंपनी शासनातल्या अशा अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना, मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन फ्लाय करते आहे. रोहित पवार यांनी अशी मागणी केलेली आहे की ताबडतोब असे जर मोठे VIP आहेत, या VIPंना जर VSR कंपनीची ही विमानं अशा पद्धतीनं जर घेऊन जात असतील तर ती ताबडतोब थांबवली पाहिजे. VSRची सर्व्हिस जी शासन घेत आहे ती ताबडतोब थांबवली गेली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हालाही, कारण तुम्ही तुमचा नेता गमावला, तुम्ही तुमची मुलगी गमावली, तुमचं काय मत आहे यावर? 100% एकदम बरोबर आहे. कारण का VSR व्हेंचर जर हे कुठेतरी थांबला, पुढे कुठेलाही VIPला हे लोक फ्लाय नाही केला पाहिजे. ज्यापर्यंत याची इन्क्वायरी होत नाही, ह्याच्यातलं सत्य बाहेर येत नाही, त्यापर्यंत सेफ नाही आहे ना, सेफ नाही आहेत ना कोणीही. माझी मुलगी असो या कोणीही VIP असो, कोण नेता असो, पुढे असा घडू नये. म्हणून बरोबर प्रॉपर याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे, आणि मग हे सत्य बाहेर आल्यावर मग पुढच्या स्टेप हे घ्यायला पाहिजे. आता कंपनीशी काय पत्रव्यवहार तुम्ही करणार आहात? त्यांनी जो फॉर्म मागितलेला आहे तो फॉर्म तुम्ही आता भरून देणार आहात, परंतु
त्यांनी काही सांगितलं का की तिचा किती पगार शिल्लक राहिलेला होता, ते तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे, काहीतरी त्यांच्या वतीनं बोलण्यात आलंय का? काहीच नाही बोलणं आलं. ते लोकांनी अजिबात कॉपरेट केला नाही आहे की तिचा पगार आहे, मेडिकल आहे, इन्शुरन्स आहे, जे काय ती काम सर्व्हिस करत होती त्या बाबतीत अजिबात चर्चा नाही केलेली आहे त्या लोकांनी. आम्ही शेवटी मुलगी गमावला, पण जे तिचा हक्काचं आहे ते तर मिळायला पाहिजे. आपण पाहतोय की पिंकी माळीच्या घरी आपण आलेलो आहे. कालच खरं तर 13वा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तिचा अत्यंत शोकाकुल परिस्थितीत हे संपूर्ण कुटुंब आहे, परंतु या कुटुंबालाही गेल्या 13 दिवसात हा प्रश्न सतावतोय की हा घात आहे की अपघात. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई. अजित पवारांच्या विमान अपघाताला 15 दिवस झालेत. अशामध्येच या अपघातावर रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत. हा अपघात नाहीये, घातपात आहे असे आरोप त्यांच्याकडनं केले जात आहेत. दरम्यान ज्या गोजूबावी गावाच्या शिवारामध्ये हा अपघात झाला तिथल्या ग्रामस्थांनीही रोहित पवार यांच्या मागणीला समर्थन दिलंय, चौकशीची मागणी केली आहे.